अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर. खरेदी करा कमाल, मिळवा बक्षिसे धमाल. ₹2000च्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे. आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट, कोल्हेमळा चौक, नारायणगाव. आज 13 ऑक्टोबर 2025 टोमॅटोला काय बाजारभाव मिळतोय? व्यापारी साहेब नमस्कार. आज टोमॅटोला काय बाजारभाव आहे? 250 ते 300 रुपये. व्हरायटी आपले 160. आणि साऊला काय बाजारभाव आहे? साऊ 300, 350, 1400. दादा तुम्ही कुठून आले? बीड. किती क्रेट आणले? 160. किती वाजता आले? 3 वाजता. पहाटे निघाले किती वाजता? 8 वाजता. 8 वाजता. काय लागवड किती? लागवड आहे भरपूर. काय भाव मागतात? काय 200, 250, 300. 200, 250, 300. काय मार्केट कमिटीला सूचना? काय नाही सूचना, काय सूचना काहीच करायचं नाही. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये ऐन दिवाळीमध्ये टोमॅटोला बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी बांधवांची नाराजी पाहायला मिळते. आपल्यासोबत दांगट साहेब आहेत. दांगट साहेब, तुम्ही ज्यूससाठी पण टोमॅटो घेत असता. आज 13 ऑक्टोबर 2025 काय टोमॅटोला बाजारभाव? टोमॅटो चांगले माल आहे 300, 350 रुपयापर्यंत. साऊ 350 रुपयाच्या आसपास. आणि 2 नंबरचा माल 200 रुपयाच्या आसपास. मीडियम 150, 200 रुपयापर्यंत आहेत. बाजार वाढतील की नाही? बाजार वाढतील आता. वाढतील. आता काय तुम्ही ज्यूससाठी टोमॅटो घेत असता? हो. ज्यूस आता खालचा माल विकायला लागला काय ऑटोमॅटिक वर्ष बाजार वाढतात. अच्छा, वाढतील. दादा तुम्ही कुठून आले? कळम. आता काय भाव मागताय? आता झाले. अच्छा, आताच झाले. हे गिराईक नाही? अच्छा, हे गिराईक मी सगळं पाहिलं आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोची आवक साधारण 10,000 क्रेटची आवक झाली. परंतु बाजारभाव नसल्यामुळं शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते. या ठिकाणी आता बनकर साहेब आहेत. अमित शेठ नमस्कार. आज 13 ऑक्टोबर 2025 काय भाव मागतात आज? बाजारात 200 ते 400. 200 ते 400. आता तुम्ही म्हणाले होते बाजारभाव वाढतील. अच्छा, बोललेच नाही. अच्छा, याच दरम्यान राहतील. चला, तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. सध्या टोमॅटोला बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी बांधवांची नाराजी आहे. व्यापाऱ्यांची देखील संख्या घटलेली आहे. त्यामुळे व्यापारी सुद्धा अगदी टोमॅटो पडून मागतात असं पण शेतकरी बांधव म्हणतात. दादा नमस्कार. कुठून आले तुम्ही? उत्तूर. कुठली व्हरायटी घेऊन आले? काय भाव मागतायत? 250 वर. किती लागवड आहे? किती क्रेट आणले? काय नवीन लागवड वगैरे? नवीन लागवड नाही. काय मार्केटला सूचना? काय नाही सूचना. मार्केट कमिटीचं काम आलबेल आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये बघा. आता हे व्यापारी साहेब जरा काय सांगतात बघूया. व्यापारी साहेब नमस्कार. नमस्कार. आज काय टोमॅटोला बाजारभाव? टोमॅटोला बाजार चांगले ना. 1250 झाले. नाही, खरं खरं बोला. लोकांमध्ये गैरसमज नको. टोमॅटो बाजार चांगले आहे. काय भाव आहेत आज? चांगला माल 300 ते 350 रुपये. अच्छा. हलके माल 100 पासून 200, 250. साऊ 400 रुपये बोलतो. आर्यमान अरे मला जुनं झालं 108. ते आहे चांगले मला 3, 3.5 पर्यंत. काय बाजार वाढतील की नाही? नाही वाढणार नाही बाजार. अच्छा, बाजार वाढणार नाही. भाऊ तुम्ही कुठून आले? शिंदेवाडी आणि शिंदेवाडी. आणि आता काय टोमॅटोच्या बागा उलगत आल्यात. काय म्हणता बिबटे? बिबटे मोकार रानोमाळ बिबटे. काय बघा, टोमॅटोला बाजारभाव नाही. नक्कीच. टोमॅटोला बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करतोय. नमस्कार गुलाब साहेब. काय टोमॅटोला बाजारभाव आज? 200 पासून 300 पर्यंत. 200 पासून 300. चांगली व्हरायटी? चांगल्या व्हरायटी. साऊवर आहे बाकी आहे 300 पर्यंत. साऊ 300 पर्यंत आहे. नाही साऊवरती 300, 300, 350. बाकी हायब्रिड आहे. 400 पर्यंत गेलं का नाही? एखादं वक्कल गेलं. गावठी टोमॅटोला बाजारभाव थोडासा बरा आहे. परंतु इतर ज्या संकरित व्हरायटी आहेत त्याला बाजारभाव डाऊन झाल्यामुळे शेतकरी बांधवांची नाराजी आपल्याला पाहायला मिळते. ऐन दिवाळीमध्ये बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करतो. मंडळी तुम्ही कुठून आले? आलमे. काय भाव विक्री झाली आज? 250, 300, 350. किती क्रेट होते? 80. लागवड किती? 1 एकर. 1 एकर आहे. आता काय यंदा सीझन कसा गेला? चांगलाच गेला. किती पैसे झाले? ठेवायला जागा नाही. ठेवायलाच जागा नाही.
म्हणजे पैसेच नाही. शेतकरी बांधवांना यंदाच्या वर्षी टोमॅटोचा सीझन फेल गेलेला आहे. भाऊ तुम्ही कुठून आले? तांबे. कुठली व्हरायटी घेऊन आले? साऊची काय भाव गेले? 350. किती लागवड आहे? 4,000. क्षेत्र किती खर्च येतो एकरी? काय नवीन लागवड करायची का नाही? यालाच बाजार नाही. बिबट्याची काय परिस्थिती आहे आपल्याकडे? बिबट्या दररोज 8 वाजता बिबटे 8 वाजताच बिबटे आहेत. मार्केटने 9 ते 12 पर्यंत करायला पाहिजे. अशी वेळ बदलली पाहिजे. सकाळी एवढे लवकर जमत नाही. 5:30 निघतो बिबट्या. तर 8 वाजता दर दिवसच. अच्छा बिबट्या आडवा येतो. दिवसा येतात. दिवसा बिबट्या फिरतात. काय केलं पाहिजे? मार्केटने वेळ बदलली पाहिजे. 9च्या पुढे झालं आता तालुक्याचे आमदार म्हणाले होते एक तर बिबट्या राहील नाही तर मी राहील. चुकीचे बिबटे प्रत्येक गावामध्ये बिबटे 1-2 आमच्या गावात 3-4 अच्छा 3-4 बिबटे आहेत. ते 8-7 काय आमदारांकडे खासदारांकडे काय मागणी? काय बिबट्यावर काहीतरी नियंत्रण केलं पाहिजे. नियंत्रण केलं पाहिजे. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या रानोमाळा वाढलेली आहे. आता तुम्ही कुठून आले? तालुका किती टोमॅटो आणले? 180. काय भाव गेले? 300, 250. 300-250. काय लागवड किती? 4 एकर आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज 13 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोची आवक कमी झालेली आहे. पण बाजारभाव मात्र काय वाढत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांची आपल्याला नाराजी पाहायला मिळते. शेतकरी बांधवांच्या चांगल्या टोमॅटोला जर बाजारभाव मिळत नसेल तर शेतकरी बांधवांनी काय करायचं? आता हा अतिशय 1 नंबरचा माल आहे. दादा नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठून आले? श्रीगोंदा तालुका. कुठली व्हरायटी घेऊन आले? मेघदूत. काय भाव मागताय? 200. किती लागवड आहे? 1 एकर लागवड आहे. किती खर्च येतो एकरी? 2-2.5 लाख रुपये. काय इथे मार्केट कमिटीला काय सूचना? रेट वाढत नाही. तिथून खरेदी झाली तर गाड्यावर गेल्यानंतर रेट कमी जास्त होते. अच्छा गाड्यावर गेल्यावर रेट कमी करतायत. म्हणजे एकसारखी प्रतवारी नसते का? इथे ठरवून तोच बाजारभाव दिला पाहिजे. काय टोमॅटोला कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे? सध्या करप्याचा प्रादुर्भाव जास्त आहे. टोमॅटोचा सीझन यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांचा पूर्णपणे फेल गेलेला आहे. सध्या काही टोमॅटोच्या बागा उलगत आलेल्या आहेत. त्याच्यामुळे देखील काही परिणाम होतोय. परंतु ज्या काही नवीन लागवडी आहेत चांगले टोमॅटो आहेत त्याला बाजारभाव दिला पाहिजे. व्यापारी बांधवांनो तुम्ही देखील शेतकऱ्याचे पुत्र आहेत. शेतकऱ्यांचा दुवा घ्या अशी अपेक्षा आहे. दादा नमस्कार. तुम्ही कुठून आले? श्रीगोंदा. कुठली व्हरायटी घेऊन आले? काय भाव मागतायत? 250-300. किती क्रेडिट घेऊन आले आज? 117. सकाळी किती वाजता आले? पहाटे 3ला. काय मार्केट कमिटीला काय सूचना? काय नाही. मार्केट कमिटीने निलाव सिस्टीम चालू करावं. अच्छा लिलाव सिस्टीम चालू केली पाहिजे. बंद केले पाहिजे. शेतकऱ्याचे हाल व्हायला. शेतकऱ्याचे हाल व्हायला लागले. व्यापारी व्यवस्थित मागत नाही. पुण्यासारखं व्यापारी व्यवस्थित मागत नाही. मार्केट कमिटीने वाशी आणि पुण्यासारखं निलाव सिस्टीम चालू करणार. अच्छा लिलाव चालू केले पाहिजे. म्हणजे इथं थांबायची वेळ येणार नाही. ज्याचा माल चांगला त्याचे पैसे चांगले होतील. आता बघा ही साऊ टोमॅटो आहेत. 1 नंबर टोमॅटो. परंतु व्यापारी पडून मागतात. व्यापारी सांगतात पुढे गिऱ्हाईक नाही त्याच्यामुळे आम्ही काय करू असं ते सांगतायत. परंतु त्यांचं हे म्हणणं कितपत योग्य त्यांचं त्यांना माहिती. शेतकरी खूप काबाड कष्टाने सकाळी उठून बिबट्याची भीती ही सगळी कारणं असतानाही टोमॅटोला जर बाजारभाव मिळत नसेल तर शेतकऱ्याचं यंदाचं अर्थकारण यंदाचं वर्ष पूर्णपणे वाया गेलेलं आहे. भाई साहब क्या रेट बोल रहे हैं? नमस्कार. आज काय भाव मागतायत? अच्छा तर हात साऊ माल काय भाव मागतायत? मालूम है? व्यापारी सुद्धा फक्त पाहतात परंतु खरेदी करत नाही. जर चांगल्या मालाचं मोल होत नसेल तर हे दुर्दैव आहे. शेतकरी बांधवांनी काय किती कष्ट करायचे आणि एवढं कष्ट करूनही जर पैसे होत नसतील तर काय करायचं शेतकरी बांधवांनी? आता ही 1 नंबर टोमॅटो आहे. साहेब नमस्कार. हो मोबाईलमध्ये मग्न आहेत बा. भरपूर टोमॅटोचे पैसे होत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आले? घारगाववरून. काय भाव मागतात आज?
आले तर काय ते काल काल काय भाव दिले? काल काय भाव दिले? काल दिली 300 दिली. 300 दिले. नाही भेटले ना मागत होते. अहो साहेब ते द्यायला तयार होते, तुम्ही म्हणले घरी घेऊन नाही जाईल. नाही शेती नाही दिली काय शेती नाही केली. 100% शेटने दिले असते, तुम्ही त्यावेळेस ऐकलाय पाहिजे होतं. चल जाऊ दे, कालचं काल गेलं. आज काय भाव द्यायचे? आज जरा बाजार डाऊन झाले. आणि खरं डाऊन झाले, म्हणजे जे रिअल आहे ते आहे. आणि गोलपसारखे प्रामाणिक व्यापारी इथं कमी आहेत. ती वस्तुस्थिती आहे ती आहे. व्यापाऱ्यांची संख्या घटलेली आहे. सकाळी सकाळी योग्य बाजार भाव करा. कॅमेरा चालू आहे, 2 पैसे तुमचे अधिकचे होतील. काय भाव द्यायचे? फायनल द्यायचे 350. अच्छा, फायनल 350. काल 300 ने गेले, आज बाजार भाव डाऊन झाले, 350 द्यायचे. मालाची क्वालिटी वेगळी आहे ना. अच्छा, आजच्या मालाची क्वालिटी वेगळी. काय साहेब, गोलब साहेब काय भाव जातील आज? 321 लावा जा. 321. जाऊ दे आजच्या दिवस. बघा, जाऊ दे आज संध्या छान. चला 321. जाऊ द्या 340 लावा. 321. 340. चला 325. वरचे 4 रुपये मी भरतो. नका बोलू. चला, आता तुम्ही ऐकत नाही, त्याचा काय. जाऊ दे. काय बोलताय? चला, त्यांनी योग्य भाव सांगितलेला आहे. त्यांनी योग्य भाव सांगितलेला आहे. किती आहे सगळे? 6 सगळा माल 1 नंबर. 1 नंबर 10 पासून ते नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये चांगल्या टोमॅटोला बाजारभाव बरा आहे. आता 10-20 तुम्ही 5-10 मिनिटं थांबून मग काय टेन्शन घेऊ नका. 30 करा. 25 टाका. 30 करा. अहो जरा ऐकत जा जरा. हे पहा, सकाळी सकाळी ऐका. सकाळी सकाळी ऐका. 5 मिनिटं थांबू दे त्यांना, मग जातील. काल सकाळी सकाळी ऐका. आता खरोखर मी सांगतो, पटलं तर घ्या, पटलं तर जाणे तर नका जाऊ. तुम्हाला जर चांगलं गिरायक मिळालं तर तिकडे विका. कालच्या सारखं 10-15 आज बाजारभाव खूप डाऊन आहे. चला, नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज 13 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोची आवक नेहमीप्रमाणे कमी झालेली आहे आणि बाजारभाव देखील डाऊन झालेले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांची नाराजी आपल्याला पाहायला मिळते. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 13 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोची आवक साधारण एक 6-7 हजार क्रेटची झाली. बाजारभाव 200, 250, 300 रुपयापर्यंतचे आहे. जी गावठी टोमॅटो आहेत त्याला बाजारभाव साधारण 350, 350 पर्यंतचा आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दूरवरचे शेतकरी टोमॅटो विक्रीला या ठिकाणी येत असतात. परंतु सध्या बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते. जे दर्जेदार टोमॅटो म्हणजे 1 नंबरचा माल आहे त्याला बाजारभाव सध्या मिळतोय साधारण 250 ते 300 रुपयापर्यंतचा. साऊजी टोमॅटो त्याला 350 रुपयाचा बाजारभाव मिळतोय. शेतकरी बांधवांनो, स्वतःची काळजी घ्या. जे शेतकरी लांबून येत आहेत त्यांनी मात्र वाहन सावकाश चालवा, इथं वेळेवर पोहोचा. मार्केट कमिटीचे सभापती संजयराव काळे, आपल्याबद्दल शेतकऱ्यांना खूप अपेक्षा आहे, आपुलकी आहे. सध्या जागा खरेदी करण्याच्या प्रकारावर जरी चर्चा काही होत असली तरी तुमच्याबद्दल लोकांना एक अपेक्षा आहे. सध्या टोमॅटोला बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी बांधवांची नाराजी पाहायला जरी मिळत असली तरी नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 13 ऑक्टोबर 2025 रोजी साधारण 6 ते 7 हजार क्रेटची आवक झाली आणि बाजारभाव देखील साधारण 200 पासून तर 300, 350 पर्यंतचा मिळतोय. टोमॅटोला होणारा खर्च आणि मिळत असलेला बाजारभाव यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे. सध्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आवक देखील घटलेली आहे. अधिकचा बाजारभाव मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे. सभापती संजयराव काळे, आडतदार, कर्मचारी ही सगळी मंडळी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी नेहमीच झटत असतात. परंतु नाशिवंत माल आहे, पुढे बाजारभाव खरेदी पुढे होत नसल्यामुळे व्यापाऱ्यांची सुद्धा आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते. सध्या दिवाळीचा सीझन आहे. यंदाच्या वर्षी मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. अर्थकारण कोलमडलेलं आहे. जगाचा पोशिंदा आपण बळीराजाला म्हणतो, परंतु ह्या बळीराजाची सध्याची अडचण खूप आहे. शेतकरी बांधवांनो, टोमॅटो जरी नाशिवंत माल असला तरी देखील या नारायणगावच्या मार्केटमध्ये 4 पैसे अधिकचे मिळावेत अशी अपेक्षा निश्चित आहे आणि ती योग्य आहे. खताची किमती, त्याचबरोबर लागवडीचा खर्च हे सगळं पाहता शेतकऱ्याचा हा यंदाचा सीझन पूर्णपणे आदबट्ट्यात गेलाय. अर्थकारण कोलमडलेलं आहे. सरकारने या संदर्भामध्ये काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. ज्या टोमॅटोच्या बागा उलगत आलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये केचप सारखी कंपनी जर मार्केट कंपनीला चालवता आली, ज्यूस बनवण्यासाठी काही नियोजन करता आलं
तर ते अधिकचं योग्य होईल. सभापती संजयराव काळे, ह्या नारायणगावच्या मार्केटचं काम चांगलं असल्यामुळे ह्या मार्केटमध्ये टोमॅटोची आवक चांगल्या प्रकारे होते, बाजारभाव चांगला मिळतो, पैसे वेळेवर मिळत आहेत. परंतु सध्या बाजारभाव पडल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर प्रचंड नाराजी आहे. दिवाळी आहे, शेतामध्ये केलेल्या पिकाला खर्च करायचा की मुलाबाळांना कपडे घ्यायची, हे सगळं अर्थकारण कसं जुळवायचं अशा संकटामध्ये सध्या शेतकरी आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. साहेब नमस्कार. कुठून आले टोमॅटो घेऊन? श्रीगोंदा. कुठली व्हरायटी घेऊन आले? मेघदूत. काय भाव मागतायत? ते मागतात 200 रुपये. 70. अपेक्षित काय? अपेक्षा साधारणतः 500 पर्यंत जागा अपेक्षा आहे. काय यंदा टोमॅटोचा सीझन हा टोमॅटोचा आहे समजा, पण मुद्दा होतोय सर. माल अतिशय कमी येऊन सुद्धा बाजारामध्ये तर व्यापारी म्हणतात पुढे गिराईक नाही, अतिशय कमी याने मागतात. विशेष करून खर्च तर नाही घालायला पाहिजे ते शेतकऱ्यांना. आणि बागात खर्च किती आला? पुष्कळ खर्च आले. 2.5-3 लाख रुपये जो नवीन बाग त्याने केलेला आहे, स्टेजिंग, बाकीचं मजुरांचे जास्त महत्वाचे पैसे रोज चालू, त्याच्यामुळे जास्त खर्च येतोय. त्याची जर हीच निघत नसेल, मजुरीच निघत नसेल, तर शेतकऱ्याला काय राहते मला. त्यामुळं अतिशय म्हणजे प्रचंड शेतकऱ्यांची हालत चाललेली आहे. तर नाशिवंत माल आहे, नाशिवंत माल काय म्हणजे त्याला ठेवता येत नाही, त्याला आणावं लागतो. माती मोलांनी खाऊ लागतो. काय सरकारकडून काय अपेक्षा, म्हणजे काय केलं पाहिजे? सरकारने विशेष करून आता सरकारचं मत माहिती लक्ष द्यायला तयार, अजिबात सरकार लक्ष द्यायला तयार नाही. लक्ष द्यायचं म्हणजे काय केलं पाहिजे? काय केलं म्हणजे जो खर्च आहे शेतकऱ्याला त्या खर्चाप्रमाणे खर्चाप्रमाणे एवढं तरी बाजारभाव मिळाला पाहिजे. भांडवल फिटून थोडेफार तरी पुढच्या वर्षासाठी राहिले पाहिजेत ना, पुढच्या पिकासाठी. साधारण त्याला एकरामागे 1 ते 1.5 लाख रुपये जर राहिले तर पुष्कळ 4-5 महिने तेवढीच अपेक्षा आहे बापण. पण कोण विचार करतोय? टोमॅटोला एकरी खर्च किती होतो? एकरी खर्च जर नवीन बाग असेल, एखाद्या नवीन लाव जर स्टेजिंग पासून जर करायचं म्हणे तर 100% 2.5 लागते. कारण आज औषधामध्ये बरेचसे प्रकार आहेत. सामान्य औषधे वेगळे, क्वालिटीचे औषधे वेगळे. क्वालिटीच्या औषधात भरपूर खर्च आहे, भरपूर महाग आहेत. विशेष म्हणजे तारपासारखा रोग आहे तर 7-7 हजाराचे शेतकरी औषध फवारणी, 7 हजाराची एक फवारणी. म्हणजे कंपन्यांवर काय त्यांचं हे करता येत नाही. परंतु त्यांना एवढा खर्च घेऊन सुद्धा तो विचारा कसं काय आपल्याला परवड यापेक्षा तू इथे येतो. टोमॅटो पिकावर सध्या कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे? बरेचसे रोग आहेत. तारपा आहे, नाग आहे, शिरंगा वगैरे, काळे डाग, तिरंगा आहे, काळे डाग बी आहे. एका क्रेटला तोडणीला खर्च किती येतो? एका कोड आता आमच्या तिकडं श्रीगोंदा 100 रुपये कम्प्लीट होतो. 104 तोडणी ते वाहतूक ते वाहतो. आणि बाजारभाव 200 रुपये. 200 किती क्रेट आणले? क्रेट आले त्यांनी 95. कितवा तोडा आहे? तोडा आहे 8वा तोडा. किती क्षेत्र लागवडीचं आहे? 1 एकर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.